मंगलाचरण. चिदानंद एकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मा प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 47, गाथा नंबर 30. गाथा पाठ. जीवा जीवा जीवमय को करी लक्षण वेव जो पर तो पर बन में मुनि अप्पा अप्पु अभेव. हिंदी. ना करो जीव अजीव में एकत्व लक्षण भिन्न है आत्मा ही मात्र आत्म मान पर सब भिन्न है. आचार्य योगेंद्र देवी. परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथांतर्गत आचार्य 30 नंबर गाथेमध्ये प्रभाकर भट्ट शिष्याला सांगतात की जीव आणि अजीव हे दोन भिन्न आहेत. त्याला तू अभेद एक करू नको, एक जाणू नको आणि एक मानू नको. दोघांना आपल्या आपल्या लक्षणाच्या घरे भिन्न जाण, भिन्न मान आणि त्यामध्ये जो जाणणारा पाहणारा चेतन ज्ञान आनंद स्वभावरूप विशुद्ध आत्मा जो आपल्या देहामध्ये विद्यमान आहे तेवढाच तो आहे आणि त्याला सोडून बाकी अन्य पर आहे हे तू या ठिकाणी विचार कर. आणि आजीवामध्ये आचार्यांनी पहिल्यांदा सांगितलं तुझे होणारे रागादी परिणाम हे विभाव परिणाम अजीव आहे, तो तुझा स्वभाव नाही. पुढे 48 पानावरती शेवटचा पॅराग्राफ. आत्मा से भिन्न जो अजीव पदार्थ है उनके लक्षण 2 प्रकार के हैं. एक जीव संबंधी, दुसरा अजीव संबंधी. मग जे आत्म्यापासून भिन्न अजीव पदार्थ आहे, एक जीवासंबंधी, दुसरे अजीवासंबंधी. जो द्रव्य कर्म भावकर्म नो कर्म है वह तो जीव संबंधी है. कारण द्रव्य कर्म भावकर्म आणि नो कर्माचा संबंध उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल या द्रव्यांशी येत नाही. म्हणून हे तिन्ही कर्म जीवाच्या संबंधाचीच आहेत. जेव्हा जीव मुक्त होतो तेव्हा त्या ठिकाणी द्रव्य कर्म आणि नो कर्म या संबंधाचा अभाव होतो, पण भावकर्माच्या संबंधाचा अभाव होत नाही. जे सिद्धाचे जे 8 गुण आहेत त्या 8 गुणाचा कधी अभाव होत नाही. म्हणून त्याचा कसा आहे, सिद्धांचा आणि त्यांच्या अनंत गुणांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. सिद्धांच्या 8 पर्यायांचा अनित्य तादात्म्य संबंध आहे. म्हणून हे भावकर्म त्या पुद्गलासाठी द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म जीवाच्या अपेक्षेने जे आहेत 3 कर्म ते पुद्गलाला घटित होणार नाही. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाश आणि काल यांच्यासाठी हे 3 कर्म घटित होत नाहीत और अजीव संबंधी नहीं है. म्हणजे जो द्रव्य कर्म तिचा जो पुद्गलादी 5 द्रव्य अजीव द्रव्य संबंधी नहीं है. हे 3 कर्माचा बंध जीवाशीच आहे, अजीव 5 द्रव्यासंगत नाही.
आजीव संबंध ही है, इसलिए आजीव है, जीव से भिन्न आहे. मग जे पुद्गल द्रव्य आहे, पुद्गलाचा संबंध स्पर्श रस गंध वर्ण जे गुण आहेत त्यांच्याशी त्याचा संबंध आहे. त्या स्पर्श रस गंध वर्ण गुणाच्या होणाऱ्या पर्याय, त्या पर्यायाशी पुद्गल आजीव द्रव्याचा संबंध आहे. धर्मद्रव्याचा संबंध गती हेतुत्व गुण आणि गती हेतुत्व गुणाची एक समेवर्ती पर्याय त्याचा त्याच्याशी संबंध आहे. अधर्मद्रव्य स्थिती हेतुत्व आकाश, अवघान हेतुत्व, कालानुवर्तना हेतुत्व त्यांचा संबंध आजीवाचा आजीवाशी आहे. आजीवाचा संबंध जीवाशी होत नाही. जीवाचा संबंध धर्म अधर्म आकाश काल यासाठी होतो का? संबंध होत नाही. कारण तेही अमूर्तिक आहेत, आत्माही अमूर्तिक आहे. मग अशा अमूर्तिक आत्म्याचा संबंध अमूर्तिक चार द्रव्याशी होत नाही. पुद्गलाशी संबंध झाला तरी एक क्षेत्रावधा संबंध आहे, तादात्म्य संबंध त्या ठिकाणी होत नाही. म्हणून ते कसे आहेत? अजीव पाच द्रव्य जीवाहून भिन्न आहेत. म्हणून याच्यासाठी उमास्वामी आचार्यांनी तत्त्वसूत्रामध्ये सूत्र सांगितलं. पुद्गल धर्म अधर्म आकाश काय अजीव काया. का सांगितलं? पुद्गल धर्म अधर्म आकाश आणि काल अजीव काया. मग फक्त अजीव घेतलं नाही आणि काया घेतलं, आणि फक्त काया घेतले नाही आणि अजीव घेतलं नाही. मग अजीव आणि काया हे दोन्ही का सांगितलंय? अजीव पण सांगितले आणि काया पण सांगितले. मग अजीवाच्याद्वारे स्पर्श रस गंध वर्ण अचेतन हे अजीवाच्याद्वारे त्यांचा बोध झाला. मग काया सांगण्याचा काय अभिप्राय आहे? अजीव सांगून परत काया सांगितलं. हां, मग काया सांगत असताना प्रदेशाच्या अपेक्षेने पुद्गल धर्म अधर्म आकाश काल अजीव तर आहेत, पण काया म्हणजे त्यांच्यामध्ये प्रदेश आहेत. प्रदेशाने रहित एकही द्रव्य नाही. मग शंकाकारणी शंका मांडली. मग परमाणू एक प्रदेशी आहे, कालाणू एक प्रदेशी आहे, मग त्यांच्यामध्ये बहुप्रदेशीपणा नाही. मग त्यांना तुम्ही काय कसं म्हणता? तिथे शंकाकारणी शंका मांडली. मग आचार्य सांगले की परमाणूमध्ये भावी नैगमनयाने भूत नैगमनयाने कंदाला प्राप्त होऊन बहुप्रदेशी होण्याची शक्ती आहे. म्हणून आम्ही एक पुद्गल परमाणूला एक प्रदेशी असताना सुद्धा बहुप्रदेशी संज्ञा दिलेली आहे. एक सांगितलं. मग कालाणू, मग तो बहुप्रदेशी का होत नाही? परमाणू एक प्रदेशी होतो, मग कालाणू एक प्रदेशी बहुप्रदेशी का होत नाही? प्रत्येक कालाणू लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावरती एक एक कालाणू आहे, बरोबर? मग ते कालाणू बहुप्रदेशी अवस्थेला का प्राप्त होत नाही? परमाणू होतो, मग कालाणू का होत नाही? मग कालाणूमध्ये अस्पर्श गुण आहे, अस्पर्श अरस अगंध अवर्ण आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्रिकालवर्ती उपादान स्पर्श गुणाचा अभाव आहे. म्हणून स्कंद त्याच्यामध्ये होत नाही. मग बहुप्रदेशाचा अभाव आहे,
मग एक प्रदेशाचाही अभाव आहे असं नाही. मग एका प्रदेशाचा जरी अभाव मानला कालाणूमध्ये तर का होऊन जाईल? कालाणूमध्ये विशेष गुण तर आहेत आणि सामान्य पण गुण आहेत, पण सामान्य 6 गुणामध्ये 5 गुणच मानावं लागतील. एक प्रदेशत्व मानता येत नाही. आणि जर प्रदेशत्वच नाही, क्षेत्रच नाही, तर द्रव्याची सिद्धी होत नाही, कालाची सिद्धी होत नाही आणि भावाची सिद्धी होत नाही. म्हणून तो एक प्रदेशी कालाणू आहे, त्याचा एक प्रदेश आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? एकही पदार्थ कार्याचे म्हणजे प्रदेशाशिवाय राहू शकत नाही. मग अशा प्रकारे 5 द्रव्याला अजी म्हटलं. आणि ते 5 द्रव्ये कशी आहेत? माझ्याहून भिन्न द्रव्ये आहेत, होते आणि पुढे राहणार आहेत. आकाशाचा लोकाकाशाचा एक प्रदेश घेतला तर लोकाकाशाच्या एका प्रदेशावरती किती द्रव्य आहेत? 6ही द्रव्य आहेत. याचा अर्थ काय झाला? एका प्रदेशावरती 6ही द्रव्य आहेत. कशाला आहे? नाही, काय आहे? परमाणूला संस्थान नाही, प्रदेशत्व आहे. संस्थान आणि प्रदेशामध्ये काय फरक आहे? हां, आणि प्रदेशत्व म्हणजे त्याची लांबी, रुंदी, जाडी ते काय आहे. म्हणून तत्वार्थ श्लोक वार्तिक 5वा भाग आहे. मग त्या तत्वार्थ श्लोक वार्तिकच्या 5व्या भागामध्ये आकाश द्रव्य एक सामान्य रूपाने, लोकाकाश, कालाणू, परमाणू यांचं त्यांनी काय केलेलं आहे? चित्र काढलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं? कालाणू आणि परमाणू एक प्रदेशी आहे. मग एक प्रदेशी आहे तर त्यांना 6 बाजू आहेत, आकार नाही. बाजू 6 बाजू आणि षटकोन यामध्ये फरक आहे. तुम्ही वहीवरती एक षटकोनाचं चित्र काढा, त्याला 1, 2, 3, 4, 5 असे कोण असतात, कोपरे. तो षटकोन पण तसा दाखवला नाही. हे चित्र कसं काढलंय? तुम्हाला एखादं चित्र काढता येतं का? एक चौकोन आहे ना, चौकोन 3 डायमेन्शन काढा. चौकोनाचं एक चौकोनाचं 3 डायमेन्शन काढा. हां, ते 3 डायमेन्शन दाखवताना तुम्हाला तो कसा दाखवताना पण परमाणू कसा? समजा एक प्रदेशी आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण चारही बाजूला 4 बाजू आहेत म्हणून 4, वरची एक आणि खालची एक. या अपेक्षेने एका परमाणूला 6 बाजू आहेत, 6 कोण नाही. आणि षटकोनमध्ये याच्या 6 बाजूला 6 वरती कोण येतात, टोक येतात. म्हणून 6 बाजूवाला कालाणू 6 बाजूवाला आहे, परमाणू 6 बाजूवाला आहे. 3 डायमेन्शन सारखा त्याचा एक ठोकळा आहे. त्या ठोकळ्याला जर 3 डायमेन्शन केलं तर तो कसा दिसतो? षटकोन दिसतो ना. पण षटकोन आहे का? 6 बाजू. तसं मग कालाणू, परमाणू तसा दाखवला. आकाश द्रव्य पण त्याचप्रमाणे दाखवला. बाजू म्हणजे कालाणू, परमाणू, आकाश द्रव्य या तिघांचा आकार सामा दाखवला. प्रदेशत्व हां, खाली वरती. आणि धर्म अधर्म द्रव्याचा लोकाकाश प्रमाण दाखवला. हे प्रत्येकाच्या प्रदेशत्व गुणाची रचना आहे. मग तिथे प्रदेशत्व बघा, आकार बघू नका. म्हणून याप्रमाणे 6ही द्रव्याला प्रदेश आहे
पण संस्थान मात्र एक कालाणू द्रव्यालाच आहे, परमाणूला आहे. बाकी द्रव्याला संस्थान नाही, आकार आहे. म्हणून आचार्य सांगितलं आहे की रागादी परिणाम अजीव तो तू जीव नाही. विश्वामध्ये असणारे 5 अजीव द्रव्य ते जीव नाही. मग अजीव द्रव्य सामान्य रूपाने 5 सांगितले, पण 5 अजीव द्रव्याला पुद्गल म्हटलं नाही. अजीव द्रव्य 5 आहे, पण पुद्गल द्रव्य एकच आहे. 5 द्रव्य पुद्गल नाही. पण पूर्ण गलन होण्याचं कार्य पुद्गलामध्येच होतं. पण तो पुद्गल एक पुद्गल आहे, पण अजीव पण आहे. 5 द्रव्य अजीव आहे, पण पुद्गल नाही. मग आता त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय केलं, भेद केला. पुढे 49 पाना, इस कारण जीव से भिन्न अजीव रूप जो पदार्थ है उनको अपने मत मानो. ते तुझ्या आत्म्याहून विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव करू शुद्ध आत्मा आहे. त्याच्याहून काय आहे, 5 द्रव्य आहेत, त्यांचं अस्तित्व आहे, त्रिकालवर्ती आहेत. ते आपल्या आपल्या गुण पर्यायाने सहित आहेत, पण तुझ्या जीवाच्या, तुझ्या गुणांच्या, तुझ्या पर्यायाने सहित ते नाही. आणि तू त्यांच्या द्रव्यगुण पर्यायाने सहित नाही. असं काय कर, जाणून श्रद्धान कर. यद्यपि रागादि विभाव परिणाम जीव में ही उत्पन्न होते हैं, इससे जीव के कहे जाते हैं. मातावरती हे 6 द्रव्य आपल्याहून भिन्न आहेत, तुमचे नाही. कोणचा नाही सांगितला, या 5 द्रव्याला तुझ्याहून भिन्न आहे, त्याला आपलं मानू नको. उपचारित अर्थभूत व्यवहाराने सांगितलं 5 द्रव्य तुझ्याहून भिन्न आहे. आणि रागादी विभाव परिणाम जीवामध्ये उत्पन्न होतात, म्हणून ते जीवाचे म्हटले गेले. कोणचा नय आला, अशुद्ध निश्चय नयामध्ये अशुद्ध निश्चय नय भाव कर्माने. म्हणून काय ठरलं की जीव के कहे जाते हैं, कहे जाते और जीव के होते हैं, यामध्ये फरक आहे. मग जर जीवाचे असतील तर त्याचा कधीही नाश झाला नसता. आणि होतात म्हणजे तावत्काल दिसतात आणि कालांतराने नष्ट होतात. मग रागादी भाव जर जीवाचे आहेत, असतात असं मानलं तर काय होऊन जाईल, कोणीही जीव पर्यायामध्ये वीतराग होणार नाही. मग वीतराग होणार नाही तर कोणी सर्वज्ञ होणार नाही. सर्वज्ञ होणार नाही तर हितोपदेशी होणार नाही. आणि जो वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी होणार नाही, अरंत होणार नाही, तो सिद्ध पण होणार नाही. मग जसं अन्य कपिलादी अन्य मतावलंबी त्यांनीही त्यांचा ईश्वर मानला. पण आचार्याने काय सांगितलं आहे, तुम्ही मानलेले जे हे सर्व ईश्वर आहे ते कसे आहेत, राग द्वेषाने सहित आहेत. पण ते राग द्वेषाने सहित असल्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वरत्व नाही. आणि अनंत भगवंतामध्ये राग द्वेषाचा अभाव आहे. म्हणून वीतरागता असल्यामुळे अरहंतामध्ये सर्वज्ञता आहे. मग अरहंताच्या पर्यायामध्ये वीतरागता पूर्ण प्रगट झाली, रागाचा पूर्ण अभाव झाला. मग पर्यायामध्ये रागाचा अभाव का झाला, तर त्रिकालवर्ती उपादांमध्ये राग नव्हता स्वभावात. म्हणून तिथे काय झालं आहे, रागाचा अभाव झालेला आहे. आणि कथनचित कर्माला जे द्रव्य कर्म आहे त्या द्रव्य कर्माला कधी क्रोध होतो का, इंद्रियाला शरीराला कधी क्रोध होतो का,
होत नाही. ज्या पदार्थाला आपण लक्ष करतो चेतन अचेतन, त्याला आपला क्रोध होतो का? नाही. मग आपल्याच जीवाला होतो, आपल्या जीवामध्ये आहे, म्हणून ते कथनचित जीवाचे म्हटले गेले. पण ते शाश्वत राहत नाही. म्हणून रागादी परिणामसुद्धा आत्म्याचा स्वभाव नाही. हे काय करायचं आहे? आपल्याला स्वतःला स्वीकार करायचा आहे. जे आपल्या स्वतःच्या अशुद्ध पर्यायापासून सुद्धा आपला जीव त्याहून भिन्न आहे हे निर्णय करा. पुढे सांगितलं, परंतु वे कर्म जनित है, पर पदार्थ कर्म के संबंध से है, इसलिए पर ही समजो. मग कुणाला सांगितलं? आपले होणारे रागादी परिणाम कर्माच्या उदयाच्या द्वारे होतात. मग कर्माच्या उदयाच्या द्वारे होणारे परिणाम कर्माचे पराचे माझे नाहीत. एखादा व्यक्ती त्यांनी कायला घर जावाई झालेला आहे आणि सात्र्याचं दुकान चालवतो, कमाई भरपूर करतो. पण कुणाची कमाई आहे? बसलाय जावाई दुकानावरती, व्यवसाय करतो, पण कमाई तसं इथे आचरतात. हे कर्माच्या उदयामध्ये होणारे तुमचे परिणाम अजीव पुद्गलाचे आहेत हे जाणार. रागादी म्हटलं नाही, फक्त राग घेतला का मग आदीमध्ये दोन येतात, अनंत अणुबंधी क्रोध मान माया लोभ. नौ कषाय, हास्यरती अरती शोक भय जुगुप्सा, त्रिवेद पुरुषवेद नपुंसकवेद. 9 4 13. अनंत अणुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यानाने संयोजन हे 52. 13 52 भाव हे सुद्धा भिन्न आहेत. उपशम श्रेणी चढतो तेव्हा संजोलनचे 4 कशाने 9 कषाय याला उपशम करतो. छपक श्रेणी चढतो त्याला क्षय करतो. तेही परिणाम आधीमध्ये त्याला पण घ्यायचा आहे, तो पण तुझा स्वभाव नाही. पुढे सांगितलं की 12व्या गुणस्थानामध्ये पूर्ण मोह गेला, तो पण तुझा स्वभाव नाही. वीतरागता तुझा स्वभाव नाही. 13व्या गुणस्थानामध्ये केवल ज्ञान अनंत चतुष्टय अर्हंत अवस्था, तोही तुझा स्वभाव नाही. सिद्ध झाला 8 कर्माची अवस्था नाश झाली, सिद्ध अवस्था प्राप्त झाली, 8 गुणाची उत्पत्ती झाली. मग ते सिद्धाचे 8 गुण सुद्धा तू नाही. जे आदी शब्दामध्ये सगळं घ्यायचं आहे. जे जे कशाचे भेद करा 52 आणि उपशम श्रेणी छपक श्रेणीचे होणारे चारित्राचे परिणाम, 13व्या गुणस्थानामध्ये होणारं अनंत चतुष्टय आणि सिद्धामध्ये होणारे परिणाम, हे सगळे कसे आहेत? अजीव तत्व आहेत. दहाव्यामध्ये सूक्ष्म लोभ आहे, म्हणून तिथे 10 11 आणि 12. 13व्यामध्ये पूर्ण वीतरागता आहे. मग एकापैकीने 11 आणि 12 सांगितलं. मग 10व्या गुणस्थानामध्ये काय आहे? लोभ सुरुवातीला कसं आहे? बादलकृष्टी आहे, नंतर सूक्ष्मकृष्टी होते. मग आता तिथे लोभ सूक्ष्म कमी आहे का उदय आहे? म्हणून त्या अपेक्षेने तिथे वीतरागता सांगितली. मग ती व्यवहाराने तिथे काय म्हणले? क्रोध मान माया एक एक कशा जातात. मग पहिल्या क्रोध गेला तर मान माया लोभाची सत्ता आहे की नाही? मग त्या अपेक्षेने आहे.
आणि एक गेला 57 अभावने त्याच्या अपेक्षेने नाही. मग 10व्या गुणस्थानामध्ये लोभ आहे, पण लोभाची तिथे काय आहे, कमी होत गेला. मग बादरकृष्टी आणि सूक्ष्मकृष्टीचं ते उदाहरण का दिलं जातं? बादरकृष्टी आणि सूक्ष्मकृष्टी या लोभासाठी उदाहरण दिलं जातं. जसं पूर्वी समजा आपल्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये शेवाया करत होते लोक. मग शेवाया करत असताना त्याचं टिमलेलं जे काही कणिक पीठ आहे, मग त्याच्यातला काय ते एक उंडा घेत होते आणि त्याला परत काय ते गोल करत होतो. मग ते पाटावर ठेवणार, ती बाजार एक थोड रुपाने ते इकडून बाजार. मग ते ठेवल्यानंतर त्याला लाटताना पहिल्यांदा दोन्हीकडे जाड येतात, ती बाजारकुष्टी झाली. मग परत जसं वाळतो तसं ते काय होतात, कमी होतं, त्याला सूक्ष्मकृष्टी. मग तसं इथे गुणस्थानामध्ये बाजारकृष्टीहून सूक्ष्मकृष्टी आहे, म्हणजे कमी होत जाणार. मग एक त्या अपेक्षेने तिथे सत्ता आहे पण कार्य नाही, म्हणून एक अपेक्षेने तिथे वितराग पण दाखवलं. आणि एक अपेक्षेने 11व्या गुणस्थानामध्ये पूर्ण दबलेला आहे. पूर्ण दबलेल्याच्या अपेक्षेने 11-12 सांगितलं. मग 11व्या गुणस्थान 12व्या गुणस्थानाचं नाव काय आहे? 11व्या गुणस्थानाचं नाव सूक्ष्म सांप्राय वीतराग छद्मस्त. सूक्ष्म सांप्राय वीतराग छद्मस्त. मग सूक्ष्म सांप्रायचा अर्थ वेगळा, वीतरागचा अर्थ वेगळा आणि छद्मस्तचा अर्थ वेगळा. सूक्ष्म सांप्राय, सूक्ष्म त्या ठिकाणी आहे आणि वीतराग आहे, कशाचा नाही. आणि छद्मस्त म्हणजे क्षोक्षम ज्ञानी अल्पज्ञ आहे. तसं उपशांत मोह वीतराग छद्मस्त, क्षीण मोह वीतराग छद्मस्त. जे वाक्य जरी एका तर तिन्ही पदाचे अर्थ वेगळे आहेत. आणि 13व्या गुणस्थानामध्ये वीतराग सर्वज्ञ, तिथे छद्मस्त येत नाही. म्हणून मग प्रत्येक ठिकाणी गुणकरणानुगामध्ये सुद्धा त्या प्रत्येक वाक्यामध्ये 3 पद वेगळे आहेत. सामान्य रूपाने पद एक आहे, पण त्याच्यामध्ये 3 पद वेगळे आहेत, त्या तिघांचा अर्थ वेगळा आहे. मग म्हणून तिथे काय सांगितलं, वीतरागता छद्मस्त असताना सुद्धा वीतरागता असू शकते. केवळ ज्ञान झाल्यानंतर वीतरागता त्याचा नियम नाही. जे छद्मस्त अवस्थेमध्ये सुद्धा जीवामध्ये वीतरागता प्रगट होण्यास बाधा नाही. म्हणून तिथे काय सांगितलं की त्या अपेक्षेने करणानुगामध्ये जोपर्यंत द्रव्य कर्माची सत्ता आहे आणि भावकर्माची परिणती सत्ता आहे, कार्य नाही, सत्ता मात्र. म्हणून त्या अपेक्षेने त्याला त्या ठिकाणी कशायचं सत्य सांगितलं. पण आता त्या ठिकाणी घेताना ते मुनिराज त्रिणी आरूढ होताना संज्वलन जे कषाय आहे, मग संज्वलन कषायामध्ये द्रव्य संज्वलन कषायाचा उपशम करतात का भाव संज्वलन कशाचा उपशम करतात? भावाचा. कर्माचा तर तो आपोआप होणार आहे. जे त्यांच्या चारित्र गुणाच्या ज्या 13 प्रकृती आहेत, चारित्र गुणाचं जे परिणमन आहे, त्या चारित्र गुणाच्या 13 प्रकारच्या भावाचा उपशम चालू आहे. मग तो उपशम का होत आहे? स्वतःच्या अनादि अनंत शुद्ध आत्म्याला जाणत आहे. म्हणजे निराग आत्मा म्हणा किंवा शुद्ध आत्मा किंवा यथाख्या चारित्ररूप आत्मा, अशा यथाख्या चारित्ररूप आत्म्याला जाणत असताना वीतरागता स्वयं प्रगट झाले चारित्र गुणामध्ये. आणि तिथे कशाय आपोआप दबले चालले आणि तिथे ज्ञानाचा क्षोभक्षम तसाच राहिला. ज्ञान वाढलं नाही, क्षोभक्षम आहे.
पण चारित्र्यामध्ये शुद्धी वाढत चालली. म्हणून शेवटी काय सांगितलं, आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून त्याचं ध्यान करूनच वितरागता चारित्र्यामध्ये शुद्धी होणार आहे. जे करणानुयोग सुद्धा तिथे तेच सांगतो, तुमच्या चारित्र्यामध्ये जी शुद्धी होत आहे ती पहिल्या शुक्ल ध्यानाच्याद्वारे शुद्धी होत आहे. दुसऱ्या शुक्ल ध्यानाच्याद्वारे चारित्र्यामध्ये शुद्धी वाढत चालली. मग चारित्र्याच्याद्वारे चारित्र्यामध्ये शुद्धी वाढली का? मग ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे. मग ज्ञानाच्याद्वारे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणताना चारित्र्यामध्ये शुद्धी आपोआप वाढत चाललेली आहे. म्हणजे चारित्र्यामध्ये शुद्धी वाढण्यासाठी वेगळा प्रयत्न करू नका. शुद्ध आत्म्याला जाणा, त्याचं ध्यान करा, त्याच्यामध्ये उपयोग लावा, तर चारित्र्यामध्ये वितरागता आपोआप वाढली जाणार आहे. पण लोक वितरागता वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. मग प्रमिती स्वयं कधी प्रमितीरूप उत्पन्न होत नाही. म्हणून आकलंक आचरणी राजवार्तिकमध्ये महाराजांनी न्यायपीठ घेतलेलं आहे की श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य हे 3 गुण आहेत. तर या 3 गुणामध्ये चारित्र्य गुण जो आहे तो कसा आहे? प्रमिती रूप आहे, उत्पन्न होणारा, प्रगट होणार आहे. श्रद्धा आहे, श्रद्धा प्रगट होणारी आहे. म्हणून श्रद्धा आणि चारित्र्य कर्मरूप आहेत, करणरूप नाही. काय? कर्मरूप आहे, करणरूप नाही. आणि ज्ञान कसं आहे? करणरूप आहे. म्हणून तिथे राजवार्तिकमध्ये आकलंक आचरणे लिहिलं का, जीव चारित्र मुन्ये कर्माच्या उपशम क्षोक्षम क्षयाने सहित जीव ध्यान परणत असतो. आता कुठे लिहिलं का? जीव चारित्र मुन्याच्या उपशम क्षोक्षम क्षय ने परणत जीव ध्यानस्थ असं लिहिलं नाही. मग काय केलं? ज्ञानावर्णीय वीर्यांत्राय कर्माच्या क्षोभणे परणत जीव ध्यानवाला आहे. याचा अर्थ काय झाला? ध्यान ज्ञानच करतं, चारित्र श्रद्धा ध्यान करत नाही. पण चारित्र आणि श्रद्धा कर्म आहे, उत्पन्न होणारे आहेत, त्याच्यामध्ये करणपणा नाही. आणि ज्ञानामध्ये करणपणा आहे. ज्ञान स्वशुद्ध आत्म्यालाही जाणतं. ती जाणणारी ज्ञान पर्यायी प्रत्यक्ष काय परोक्ष त्याचा निर्णय आहे. ती ज्ञानपर्याय स्वतःचा निर्णय करते. आणि चारित्र्यामध्ये श्रद्धेमध्ये जो सम्यकपणा आला त्याचा निर्णय पण ज्ञान करणार आहे. म्हणून तिथे ज्ञानावर्णीय वीर्यांत्राय कर्माच्या क्षोभणे परणत जीव ध्यानवाला म्हटला गेला. आणि चारित्र मुनियाच्या उपशम क्षोभम क्षयाने परणत जीव ध्यानवाला आहे असं लिहिलं नाही. जे सगळे लोक जे चारित्र्याला ध्यान मानतात ना, म्हणजे कोणत्याही आचाराने तुम्हाला चारित्र्य ध्यानाची पर्याय ही लिहिलीच नाही. आणि एकाग्र चिंता याचा पण अर्थ काय करतात? साधनाकडे घेतात. पण आचार्यांना एकाग्र चिंता हा विषयाकडे घ्यायचा, साधनाकडे घ्यायचा नाही. या ठिकाणी राजवार्तिक अध्याय 9 सूत्र नंबर 27 वार्तिक नंबर 8 न्यायदीपिकेचं 145 पान आहे. नवीनचं जुन्यामध्ये 1-2 मागं पुढं असतील. मग तिथे लिहिलं आहे आकलंकार काय लिहिलं आहे? तथा दिध्यासो अपि आत्मनः ज्ञानावर्णीय वीर्यांत्राय क्षोभम विशेष तंत्रत्वात ध्यान परिणमश्च युज्यते कर्तृत्वम.
तथा ध्यान शब्द की कर्तु साधन व्युत्पत्ति इस प्रकार है कि जिज्ञासु ध्यान का इच्छुक आत्मा के भी ज्ञानावर्णीय वीर्यांत्राय शोषम पर्याय तंत्र से ध्यान परिणमन में कर्तु साधन रूप शब्द उत्पत्ति योजते हैं। यह ज्ञानावरण के शोषण से ऐसा शब्द है, अर्थात ज्ञानावरण के शोषण से ज्ञान पर्याय होती है। यह चारित्रावरण के शोषण से अथवा उपशम से अथवा क्षय से ऐसा शब्द नहीं है। अरे यह ज्ञानावरण के शोषण से ऐसा शब्द है, अर्थात ज्ञानावरण के शोषण से ज्ञान पर्याय होती है। यह चारित्रावरण के शोषण से अथवा उपशम से अथवा क्षय से ऐसा शब्द नाही आहे। याचा अर्थ काय झाला? ध्यान ज्ञानाची पर्याय चारित्र नाही, अर्थात ज्ञान पर्याय ही ध्यान कहते हैं। यह श्लोक वार्तिक का कथन सुसंवाद युक्त है। जे सगळे लोक चारित्राला ध्यानाची पर्याय मानतात, पण आकलंक आचार्य विद्यानंद आचार्य हे ध्यानाची पर्याय ज्ञानाला मानतात। म्हणून चाललं काय आहे? मूळ आचार्यांचे ग्रंथ वाचून अध्ययन करून गंगा उलटी वाहत आहे। ज्या दिशेने मूळ गंगा वाहायला पाहिजे, जिनेंद्र भगवंताची ज्ञानरूपी गंगा, ती काय चालली? उलटी होत चालली। मग तुम्ही सरागी आहात, कपडे आहेत, रागद्वेषी आहे, संसारी आहे, कुटुंब आहे, परिवार आहे, नोकरी व्यापार धंदा करता म्हणून तुम्ही सरागी आहात। तुमच्यापाशी चारित्र नाही म्हणून तुम्हाला ध्यान होत नाही। मग आम्ही चारित्र आहे। आणि शंका समाधानमध्ये एकदा प्रश्न विचारला होता, साला चालतं ना शंका समाधान। मग एकाने प्रश्न विचारला महाराजांना, तुम्हाला शुद्ध आत्म्याचं ध्यान होत आहे का? काय उत्तर दिलं? केव्हा तरी एकदा ध्यान होतं। उत्तर काय दिसतं? कधीतरी शुद्ध आत्म्याचं ध्यान होतं, सारखं होत नाही। मग आचार्य 6वं 7वं गुणस्थान अंतर्मूर्त सांगतात। मग 7वं गुणस्थान जेव्हाही प्रगट होईल आपल्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाने होणार आहे। पण तिथे काय उत्तर दिलं? कधीतरी आम्हाला आत्म्याचा अनुभव होतो, दररोज होत नाही। मग जेव्हा तुम्हाला आत्म्याचा अनुभव झाला तेव्हा तुम्ही फक्त 7वं गुणस्थान होते। आणि नंतर गुणस्थान कोणचं? 6वं गुणस्थान किती काळ राहत असतं? अंतर्मूर्त। आता किती काळ चाललं 6वं गुणस्थान? एवढं वेळ असतं का? ते 6वं गुणस्थान राहिलं कोणचं आता? 7वं नाही, 6वं नाही, 5वं आहे का? मग 5वं तर लंगोटी आहे का जवळ? नाही। 4थं आहे का? मग राहिलं कोणचं? हे आपण काय बोलतो ती बुद्धी ठेवून शब्द वापरायला पाहिजे। बोलून जातं मनुष्य सहज, तर सगळे अज्ञानीच बसले, त्याला काही ज्ञानच नाही। ज्ञानीला बोलू देत नाही। ज्ञानी माणसं बोलांना बोलू देत नाही, अज्ञानी बोले की गपचूप उत्तर देतात। मग हे असं चाललेलं आहे। म्हणजे चाललं काय आहे? त्या ठिकाणी मी त्यांनी शिखरजीला असताना मी गेलो होतो, यात्रेला गेलो तसं नाही। मग त्यांची संध्याकाळची काहीतरी क्लास चालले होते। मग मी न्यायदीपिकेमध्ये एक प्रश्न आहे, त्यांचा न्यायाचा अभ्यास भरपूर आहे, नाही असं नाही, प्रमाण न्यायाचं ज्ञान त्यांच्यापाशी भरपूर, म्हणून त्यांना प्रमाण सागर नाव दिलेलं आहे। प्रमाण न्यायाचा अभ्यास भरपूर आहे न्यायाचा। आणि त्यांनी एका मुलीला PhDसाठी सहाय्य पण केलेलं आहे, नाही असं नाही। पुष्कळ साधूपाशी न्यायाचं ज्ञान अभ्यास आहे, सगळेच नाही आहेत, पण त्याचा उपयोग परत कधी इकडे केला नाही। शिकला आणि तिथे ठेवून बसले। मग मी तिथे प्रश्न विचारला, ज्ञानाच्या प्रमाणाची उत्पत्ती परता होते आणि ज्ञानाच्या प्रमाणाची उत्पत्ती परता होते का स्वतः होते?
मग ज्ञानाच्या प्रामाण्याची उत्पत्ती आणि ज्ञानाच्या अप्रामाण्याची उत्पत्ती स्वतः होते का परता होते? तर अभिनव धर्मभूषण याची आचार्य सांगितलं, ज्ञानाच्या प्रामाण्याची उत्पत्ती असो, ज्ञानाच्या अप्रामाण्याची उत्पत्ती असो, निमाने परताच होते, स्वतः होतच नाही. मग परता शब्दाचा अर्थ काय आहे हे आज हिंदुस्थानमध्ये आजपर्यंत कोणी खोललं नाही. ते वीरसागर महाराजांनी तेवढं खाल्लं. मग ज्ञानाच्या प्रामाण्याची उत्पत्ती स्वतः आणि परता हे सांगत असताना परता कोणाला म्हणायचं आणि स्वतः कोणाला म्हणायचं? मग बहुतांश 99% लोक परता शब्दाचा अर्थ जे ज्ञानाचा विषयरूप वस्तू आहे, जी ज्ञानाचा विषयरूप वस्तू आहे त्याला ते का करतात? परता घेतात. तुम्हाला जर बघायचं तर 221 पान आहे न्यायदीपिकेमध्ये, प्रामाण्य की उत्पत्ती, ज्ञान के प्रामाण्य की उत्पत्ती. मग तिथे चार्ट दाखवलेले आहेत की उत्पत्ती आणि न्यप्ती तिथे आहे. ज्ञानाच्या प्रामाण्याची उत्पत्ती आणि न्यप्ती 2 आहे. उत्पत्ती आणि न्यप्तीमध्ये पहिले फरक समजून घ्या. उत्पत्ती आणि न्यप्तीमध्ये जर फरक नाही समजला, सूत्र एकच आहे. परीक्षामक सूत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 13वं सूत्र एक आहे. का सांगितलं? 13वं सूत्र तत्प्रामाण्य स्वतः परताच. का सांगितलं? तत्प्रामाण्य स्वतः परताच हे सूत्र दिलेलं आहे. मग त्यामध्ये प्रमाण आणि प्रामाण्य 2 आहेत. आता या ठिकाणी विषय आहे रस्सी आणि हे एक ज्ञान पर्याय आहे. ज्ञान पर्याय की मैं सांप को जानता हूँ. विषय काय आहे? रस्सी. ज्ञानाच्या पर्यायामध्ये कार्य काय झालं? सापाला जाणतो. मग आता ही जी ज्ञान पर्याय संपूर्ण एक पर्याय आहे, पण त्या एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये 2 अविभाग प्रतीचे प्रगट झाले. विषय 2 आहे, ज्ञान पर्याय 1 आहे आणि अविभाग प्रतीचे 2 आहेत. मग मैं सांप को जानता हूँ, तो मैं स्वभाव प्रमेय अहम ही पर्यायमधला आपला आत्मा आहे. आणि बाहेरंगामध्ये रस्सी त्याला साप जाणला, हे बहिराविभाग प्रतीचे. मग ते सापाबद्दल निर्णय अप्रामाण्य आहे. पुढे आश्व तर आश्वाला अश्वरूपाने जाणला. मग याला बहिर्प्रमेय म्हणत नाही. या विषयाला लक्ष करून ज्ञानाच्या पर्यायामध्ये जो निर्णय झाला, प्रमाणरूप किंवा अप्रमाणरूप, याला परता म्हणतात. मग कधी अभेद ज्ञान पर्यायाच्या अपेक्षेने ही संपूर्ण मिथ्या आहे आणि कथनचित या एकाच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये हे सम्यकच आहे आणि इथे मिथ्या आहे आणि इथे सम्यक आणि दोन्ही सम्यक आहे. म्हणजे भावप्रमेय हमेशा प्रमाणच असतो, प्रत्यक्षच असतो, परोक्ष आणि अप्रमाण असत नाही. कारण हे तिथे काय केलं महाराजांनी? समंतभद्र आचार्यांची कारिका दिली 83 नंबरमध्ये. का सांगितलं? भावप्रमेय अपेक्षा प्रमाणभात निन्नवाह, बहिर्प्रमेय अपेक्षा प्रमाणच निबंधनच. भावप्रमेय यानी मैं अहम प्रमेय की अपेक्षा प्रमाणाभास नहीं है, लेकिन बाह्य यानी अर्थ यानी पर प्रमेय की अपेक्षा से प्रमाण और प्रमाणभात की व्यवस्था है. क्योंकि प्रमाण में संवादकपना है और प्रमाणाभात में भी संवादकपना है. संवादामध्ये समीचीन आहे, संशय विपर अनध्यवसायाने रहित आहे. आणि प्रमाणाभासमध्ये संशय विपर अनध्यवसाय अज्ञानाने सहित आहे. मग इथे प्रामाण्याची उत्पत्ती परता. मग ती तिथे प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर दिलं नाही. उद्या सकाळी बघू म्हणले.
पण दुसऱ्याशी बोलत होते, पण मी प्रश्न इतर माझं उत्तर दिलं नाही त्यांना. की न्याय नाही का? न्याय आहे त्यांच्याविषयी, म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला होता. मग उत्पत्ती आणि नप्तीमध्ये फरक काय आहे? मग त्यांनी पुढं बोलत दिलं नाही, निघून आलो. मी तर खरं तिथे चिखलीला दर्शनाला गेलो, सहज आता तिथे जवळच होतं म्हणून शंकाचा बंद चालले म्हणून गेलो होतो. मग तिथे टाईम झाला, बंद केलं पेंडॉलमधलं, मग रूममध्ये गेले. मग तिथे म्हणले की तिथे चर्चा करा. मग तिथे विचारला प्रश्न. मग ते बाकी सगळ्या लोकांचंच गर्दी जमते ना मागं, ते त्यांचंच चाललेलं होतं. प्रश्न ऐकल्याने म्हणले उद्या सकाळी आपण बघू, टाईम मिळाला तर चर्चा करू. म्हणजे काय आहे, मूळ सिद्धांत आचार्य जिथे सांगतात तिकडे गंगा वाहत नाही. सगळी चारित्र चारित्र चारित्र, म्हणजे कुठेही आचार्याने लिहिलं नाही की चारित्र मोहनी कर्माच्या उपशम क्षोक्षम क्षयाने काय प्रगट होतं. चारित्र का ज्ञान? चारित्र मोहनी कर्माच्या उपशम क्षोक्षम क्षयाने काय प्रगट होतं? चारित्र. मग चारित्र मोहनीच्या उपशम क्षोक्षम क्षयाने कधी ध्यान होतं का? लिहिलेत ना आचार्याने. मग ज्ञानावर्णीय वीर्यांत्राय कर्माच्या क्षोक्षमाने क्षयाने ध्यान होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ध्यान कोणाची पर्याय आहे? ज्ञानाची, चारित्राची नाही. पण जे मूळ आचार्य पूर्वीचे सांगत आले, तुम्ही ते सांगत नाही. स्वतः आपण आपल्याला ज्ञानवण कर्माचा तीव्र बंध करू लागलो. देव गुरु शास्त्राच्या विरुद्ध सांगून आवरणवाद लावू लागलो आणि सर्व जीवाला उलटा उपदेश देऊ लागलो. जे स्वतःच्या श्रद्धा ज्ञानामध्ये जर आपण बंध स्वतःला करावं लागलो, दुसऱ्याला बंधासाठी कारण त्यांचा बंध आपल्याला झाला. परत तुम्हाला भविष्य काळामध्ये जैन कुळ मिळणार नाही, जैन धर्म मिळणार नाही, देवगुरुशास्त्र मिळणार नाही. आणि मिळाले तरी ही आत्ताचे संस्कार तेच उद्याला येणार तुम्हाला. काही काळ जैन धर्म मिळेल, पुढे जैन धर्म मिळणार नाही. मग एकांत धर्मामध्ये जाता तर अनंत संसारामध्ये भटकावं लागेल. दुसऱ्यासाठी काही करू नका, आपल्या स्वतःसाठी आपल्याला समजून सांगा. माझा नाही तर त्याला कोण काय करू शकतो? म्हणून महाराज म्हणतात मूळ ग्रंथ वाचा. मूळ ग्रंथामध्ये आचार्यांनी सगळं स्पष्ट केलेलं आहे. प्रवचन 4मध्ये चरणाने चिलिकामध्ये 234 काय नंबर गाथा आहे. तिथं पण काय सांगितलं, कुंद भगवंताने पंचम कालामध्ये अनेक संघ आहेत, अनेक साधू आहेत, प्रत्येकाचे मतांतर वेगळे आहेत. म्हणून मी मग हे सगळं भिन्न भिन्न प्रकार दिसतं, मग मी आता काय करू? असा तिथे शिष्याने प्रश्न विचारला. मग तिथे काय लिहिलं? आगम चक्षु सावो. आज तुला पंचम काळामध्ये आगम चक्षु आहे. आगम कुठेही खोटं बोलत नाही, सांगत नाही. त्या आगमाचं अध्ययन करून आपण खोटं किंवा खरं सांगत असतो. म्हणून सांगितलं तिथे चक्षु किती प्रकारचे सांगितले? 4 प्रकारचे. सर्व भूतांचे चर्मचक्षु, देवांचे अवधूचक्षु, अरेंताचे केवल ज्ञान चक्षु, 4था आगम चक्षु. आज या पंचम काळामध्ये तू फक्त आगमाचा आश्रय घे, वाचन कर, ज्याला सोडू नको. विशेष ज्ञान होण्यासाठी कोणाचंही ऐक, पण मूळ ग्रंथाचं अध्ययन करून मग तुम्ही कोणाचेही ऐका. पण मूळ ग्रंथाचं अध्ययन न करता तुम्ही इकडे तिकडे ऐकू लागला तर तुमचे 1 12 चिंध्या होऊन जातात. पण सांगितले की कोणतेही आचार्य असू दे, पहिली गाथा किंवा सूत्रापासून सुरू केल्यानंतर ते तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावरून समुद्राच्या मध्यभागी घेऊन तळात घेऊन जातात. ही आचार्यांच्या प्रत्येक गाथेत सूत्रात आहे. आणि वक्ता काय करतो? किनाऱ्यावर असतो, किनाऱ्यावर बसतो
किनाऱ्यावर सांगतो, तुम्हाला किनाऱ्यावर ठेवतो आणि तिथून बाहेर पाठवून देतो. आणि ही आचार्यांची जी भाव, बघा कोणताही ग्रंथ जसं थूल पहा, समयसारमध्ये 19 नंबर गाथा सांगितली. अप्रतिबुद्ध आज्ञा आणि मिथ्या दृष्टीला ओळखण्याचं चिन्ह एक आहे, द्रव्य कर्म, भावकर्म, नो कर्म. माझे आहे तर मी भावकर्म द्रव्य नो कर्माचा आहे असा जो मानतो तो मिथ्या दृष्टी अज्ञानी आहे. मग ती 19 नंबर गाथा एक झाली. मग त्या 19 नंबर गाथेपणून 36 गाथा निघाल्या, 37 गाथा निघाल्या एकाच गाथेतून. त्या 19 नंबर गाथेतून बाकीच्या 37पर्यंत गाथा एका गाथेतून काढल्या. सूक्ष्मचं पुढच्या सूक्ष्मत आले नाही. मग शिष्याने प्रश्न विचारला, मग द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, भावविभावक संकर दोष आले. मग हा आत्मा नाही, आत्म्याचं स्वरूप नाही. मग तो शुद्ध आत्मा कसा आहे? अनेको खलु शुद्धो दंसन नाणमयो सदा आरोपी. मग हा तुझा शुद्ध आत्मा आहे हे अस्थिरूपाने सांगितलं. नवी अत्ती किंचित परमाणु नित्यम अपी. मग परमाणू मात्र सुद्धा तुझा नाही. परमाणू नाही म्हणजे परमाणू कुणाला म्हणणार? 6 द्रव्यामध्ये परमाणू कोण आहे? उद्गल द्रव्य. मग लोक आचरण काय, परमाणू मात्र सुद्धा तुझा नाही. मग 6 द्रव्यामध्ये द्रव्य कर्म नाही म्हटल्यानंतर उद्गल परमाणूला परत वेगळं सांगायची जरूरत आहे का? 6 द्रव्यामध्ये पुद्गल परमाणू द्रव्य कर्म तुझा नाही तर परमाणू तुझे नाही सांगितलं तिथे. मग तिथे आचार्य सांगितले की परमाणू शब्दाचा अर्थ काय आहे. एक सामान्य रूपाने परमाणूची व्याख्या काय करतो? जो सूक्ष्म आहे, इंद्रियाचा विषय होत नाही, जाणीवेत येत नाही, जो अवधी मनपर्याय केवळ ज्ञानाचा विषय होतो त्याला परमाणू. मग त्या ठिकाणी आचार्याने घेतलं की परमाणू मात्र सुद्धा तुझा नाही, जी तुझ्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचे अनुभव करणारी ती ज्ञान पर्याय परमाणू आहे, ते सुद्धा तुझा स्वभाव नाही. एक विभक्त ती पर्याय अनुभव करणारी, तिला म्हणलं भाव परमाणू. मग ती अनुभव करणारी ज्ञान पर्याय आणि शुद्ध आत्मा, ध्येय आणि ध्यान. मग ध्येय जो आहे ते नष्ट होतं का? ध्यान, मग ध्यान नष्ट होतं तर ध्यान ध्येय रूप आहे का? आणि ती ध्यान करणारी पर्याय त्याला म्हणलं भाव परमाणू. आणि ती ध्यान करणारी पर्याय सुद्धा तुझा स्वभाव नाही, ती विभक्त आहे. हे त्याचं नंबर गाते सांगायचं. परमाणू तुमच्याहून भिन्न सांगायचं नाही. जे भिन्न आहे भिन्नाला भिन्न सांगण्याची आवश्यकता नाही. मग तू स्वतःची ध्यान करणारी ज्ञान पर्याय तो माझा मानशील. इथं भावकर्म दिले की नाही, रागाची भावकर्म. मग स्वतःच्या शुद्ध आत्म्याची ध्यान करणारी ज्ञान पर्याय सुद्धा भावकर्म आहे. तोही तुझा आत्म्याचा स्वभाव नाही, ती तुझ्याहून ती भिन्न आहे, तू त्याच्याहून भिन्न आहे. एवढं आपल्याला स्वतःला आपल्यात होणाऱ्या अशुद्ध पर्याय, एकदे शुद्ध पर्याय, पूर्ण शुद्ध पर्याय, तेही सुद्धा कसे आहेत? पर्याय आहेत, तो मी नाहीच. आणि या सर्व अवस्थेमध्ये जो जाणणारा पाहणारा आहे, ज्ञान दर्शन मात्र आहे, तेवढाच मी एक शुद्ध आत्मा, एक रूप राहणार आहे, याचं श्रद्धान करायचं आहे. याला म्हणायचं स्वपराचं श्रद्धान. पुढे दिले दोनों, यहाँ पर जीव अजीव 2 पदार्थ कहे गए हैं. उनमें से शुद्ध चेतना लक्षण को धारण करने वाला शुद्ध आत्मा ही उपादेय है, ध्यान करने योग्य है. यह सारांश भावार्थ. जीव अजीव 2 पदार्थ सांगितले. त्यामध्ये शुद्ध चेतना लक्षणवाला, त्याला धारण करणारा जो शुद्ध आत्मा आहे,
तोच उपादेय म्हणजे तो शुद्ध आत्मा आत्ता तुमच्यापाशी आहे आणि तो तुम्हाला ध्यान करण्यासाठी विषय करण्यासाठी उपादेय आहे. बाकी तुम्हाला सर्व हेय आहेत. असं स्व आणि पराचं भेद विज्ञान आचार्यांनी या ठिकाणी करून. मग इथे आचार्यांनी का सांगितलं? स्वतःचा शुद्ध आत्मा अभिवृत्ती परमशुद्ध निश्चय नाही आला, पण सांगताना काय सांगणार? असा शुद्ध पर्यायाने परिणत अरिहंत सिद्ध परमात्मा ते तुम्हाला ध्यान करण्यासाठी उपयोग आहे. मग आचार्य परमशुद्ध निश्चयने सांगतात आणि वक्ता अशुद्ध निश्चयनेचा पूर्णशुद्ध नाही सांगतो. ही फरक होत चालला आणि आपण कोणता ग्रंथ ठेवून काय सांगत आहोत काय नाही सांगत याचा विचार करायला तयार नाही. सगळे नंदी बैल बसलेले हाजी हाजी आजी म्हणतात, मधी लोक जय जयकार करतात, संपलेलं आहे. पण विचार करा की आचार्य कोणता नाही कुठे सांगतात आणि आपण काय सांगतो काय ऐकतो याचा विचार नाही. तरी मी सांगितलं पंचम कालामध्ये असे जीव येणार आहेत. तुम्ही काही काळजी करण्याचा अर्थ नाही. जिनवाणी घ्या, अध्ययन करा, आपली ज्ञान श्रद्धा सम्यक दर्शन ध्यान करून या भावातून निघून जावा. ज्यांचं जे होणार आहे त्यांना आपण काही बदलू शकत नाही. हो हा उद्या त्याला न्यप्ती आणि उत्पत्तीमध्ये पहिले उत्पत्तीमध्ये निर्णय आणि न्यप्तीमध्ये पण निर्णय आहे. पण दोघांमधले लक्षण भिन्न आहेत. अगदी उद्या त्याला आपण त्याची थोडी चर्चा करू. हो स्वयं सिद्ध ज्ञान आनंद करू निज शुद्धात्मा द्रव्य आहे. चैतन्य अखंड एकाकार सत्सामान्य स्वरूप आहे. चैतन्याचे दर्शन चेतना ज्ञान चेतना भेद नाहीच. ज्ञान चेतनेचे मती श्रुत अवधी मन पर्याय केवळ ज्ञान. 5 सम्यक ज्ञाने कुमती कुश्रुत कु अवधी. 3 मिथ्या ज्ञाने हा माझ्या चैतन्य स्वभावामध्ये भेद नाहीच. दर्शन चेतनाचे चक्षुदर्शन अचक्षुदर्शन अवधी दर्शन केवळ दर्शन भेद नाहीतच. दर्शन गुणामध्ये सम्यक मिथ्या भाव नाहीच. मिथ्या सम्यक भाव श्रद्धा ज्ञान चारित्रामध्ये आहे. दर्शन उपयोगामध्ये नाहीच. असा मी एक अनादि अनिधन शुद्ध चैतन्य मात्र अखंड एकाकार स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. शांती शांती शांती. विचार नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवताणं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं
सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां नमो अरिहन्ताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवतां ओम विसर्ज जावानी ते ज्ञान ते सोजे लोकालोक सोवाणी मस्तक नमो सदा देतं गो देव वजो अरहंत निता गुरुसेवन निर्ग्रह दया धर्म पालो सदा यही मुक्तिकाकम् सिद्धांत शास्त्र की जय जिनवाणी माता की जय चौबीसों भगवान की जय अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय 3,9 करोड़ मुनिराज की जय आदिनाथ भगवान की जय शुद्धात्म तत्व की जय।